नमस्कार मंडळी, मी उमा माझ्या पेजवर तुमचं स्वागत करते. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ही दुसरा व्हिडिओ आहे आणि आमचा रेल्वेचा प्रवास आणखी चालूच आहे. AC ट्रेन, लोकल असं करत करत आम्ही शेवटच्या स्टेशनला पोचलो. स्टेशनला पोचल्यानंतरही आम्हाला आणखी पुढे चालत थोडंसं जायचं आहे. चला तर मग आपण आपल्या चालत गेल्यानंतर आम्ही आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे फिरायला तिथं आम्ही आलेलो आहे. पोचलो आहे. मुलांचे कपडे आणि तेथील वातावरण वाळू पाहून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कुठं आलो आहे, बीचवर. आणि हा बीच कोणता आहे? लोकलनं आलो आहे, ट्रेनने आलो आहे, म्हणजे आम्ही मुंबईमध्येच आहे, मुंबई बाहेर नाही. मग हा जे कोण आहेत ज्यांना ज्यांना हे ठिकाण माहिती आहे त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणखी ओळखण्यासाठी मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवेन. त्या परिसरावरून मला नक्की कमेंट करून सांगा की आम्ही कोणत्या बीचवर आहे. मला मुंबईमधील जास्त माहिती नाही किंवा कोणते बीच काय एवढे जास्त माहीत नाही. आम्ही जास्त फिरलेलो नाही. मुलं लहान असल्यामुळे आत्ता मुलं मोठी झाल्यामुळे आम्ही थोडंसं बाहेर फिरतो आहे. त्यामुळे आम्हाला नवीन नवीन ठिकाणं आणखी जास्त मुंबईमधील माहीत नाहीत. पण जेवढे काय माहिती आहे तिथं आम्ही जाण्याचा, तिथं मुलांना दाखवण्याचा खूप प्रयत्न करतो आहे. आणि हे ठिकाणावर जायचं खूप म्हणणं होतं. हे बघू शकता तुम्ही, मंत्रालय, विधानभवन. ह्या बिल्डिंग जे आहेत ते समुद्राच्या कडेलाच आहेत. लांब आहेत पण कॅमेऱ्याने जवळ दाखवण्यात आले तुम्हाला. तुम्ही ते ओळखण्यासाठी. आज संकष्टी चतुर्थी आणि जयला पोहताना गणपती सापडला, पण गणपतीचा कान थोडासा तुटलेला असल्यामुळे आम्ही नंतर तो विसर्जित केला. मुलं तर पोहायला गेलेत. म्हटलं आपणही कशाला पाठीमागे राहायचं, आपणही थोडंसं पाय तरी धुवून घेऊया म्हणून मीही पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला. पण जास्त काय कपडे ओले होतील म्हणून पाण्यात आतमध्ये गेले नाही. लांबूनच उभा राहून जिथपर्यंत लाटा येते तिथपर्यंत पाय धुवून घेतले. मुलांची तर अशी मस्ती चालूच होती. मुलांना आम्ही पाण्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो, पण मुलं आणखी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना थोडा वेळ बसवलं तरीही आणखी ते पळत आतमध्ये जात होतेच. मग शेवट त्यांना एकदा धुवून वाळू अंगावर होती ना, पूर्ण माती लाटा आल्या ना, पूर्ण माती पण आपल्या अंगावर येते. मी त्यांना एकदा स्वच्छ धुवून बाहेर काढलं, पण तरीही राजूचं काय बाहेर येण्याचं म्हणणं नव्हतं. अशा प्रकारे बाहेर काढलं. दुसरे जसे रील तिथे भरपूर असे लोक होते, व्हिडिओ शूट करणारे, रील बनवणारे. त्याप्रमाणे आम्ही थोडा प्रयत्न केला व्हिडिओ शूट करण्याचा. पण माझे काही फोटोग्राफर असे प्रोफेशनल नाहीत किंवा त्यांना सोशल मीडियाचं काही ज्ञान नाही. फक्त कॅमेरा धरणार आणि चालू करणार. चालू झाला आहे, बंद आहे व्हिडिओ, काय आहे काही सांगत नाहीत. अशा प्रकारे माझं शूट हे करतात. हे म्हणजे कोण? माझे मिस्टर आणि जय, ह्या दोघांशिवाय कोण करणार आहेत? पण ह्या दोघांनाही अशा प्रकारे मला मदत करतात. पण जे काय केले ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. अशा प्रकारे आम्ही दुसऱ्यांचं बघून थोडासा प्रयत्न केला आहे व्हिडिओ काढण्याचा, काहीतरी आठवणी जपण्याचा. आपल्यालाही ते गोष्टी जमतात का, ते जमल्या पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे आम्ही मुलांचंही थोडंसं शूट घेतलं का, तर अशा आठवणी, मुलं लवकर मोठी होतात, त्यांचं बालपण लवकर संपतं. मग त्या आठवणी आपल्याबरोबर फोटोच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून आपण जपून ठेवू शकतो. किंवा ह्या गोष्टी परत परत आपल्याला आठवतात की आपण ह्या ठिकाणी गेलतो, त्या ठिकाणी आपण ही मस्ती केली. अशा ठिकाणं आहेत पाहण्यासाठी. ह्यासाठी आपण हे शूट केलं पाहिजे की अशा प्रकारे काही करत करत दिवस तर मावळतीकडं झुकलेला होता. अंधार हळूहळू वाढत होता, अंधार पडत होता. मग थोडंसं खाऊन घ्यायचं, पोहल्यामुळे मुलांना भूक लागली होती. खाल्ल्यानंतर असं काहीतरी वेडेवाकडे हातवारे केल्याशिवाय आम्हाला करमत नाही आणि करावी लागतं, त्याशिवाय ते खाल्लेलं जिरणार तरी कसं. अशा प्रकारे मुलांना काहीतरी काम पाहिजे. आणि बीचच्या ठिकाणी यायचा मुलांना माती खेळायला भेटते. गावाकडे आपल्या शेतात गेलं तरी स्वच्छ माती मुलांना खेळायला भेटते, पण इथं असं आवर्जून ठिकाणीच येऊन मुलांना काहीतरी गोष्टी करण्यासाठी परवानगी द्यावी लागते. त्याप्रमाणे ह्याने गाडी वगैरे बरोबर येताना अगोदर सर्व प्लॅनिंगनं आलेले आहेत. गाडी घेऊन आलेले आहेत, खेळणी घेऊन आलेले आहेत, बॉल वगैरे. आणि रोबो तर आमच्या राजूचा आहे सोबत. पीठ पप्पीसारखा सर्व गोष्टी तो त्या रोबोटला दाखवत होता. अशा प्रकारे ह्यांचं काम चालू आहे. ह्यांना जरी बांधकाम सांगितलं असते तर एका दिवसात भरपूर काम केलं असतं. जणू काही ह्यांना कामाला लावलं आहे. अशा प्रकारे दोघांचं जणू ओढा चढत चालू आहे. पूर्ण खाल्लेलं तेवढं जिरवण्याचं काम चालू आहे. अशा प्रकारे मोठा लटखड्डा करून त्यांनी शंख शिपले गोळा करून त्यातमध्ये गाडी पुरून असं काही ना काही काम चालू होतं. म्हटलं त्यांचं काम चालू आहे तर आपणही थोडंसं फोटो काढून घेऊ.
ह्यांना वाटलं फोटो काढतं, मग किती वेळ असंच बघायचं आहे असं मला ते विचारत होते. पण शूट चालू होता. अशा प्रकारे आम्ही रिटर्न निघालो. तर रेल्वेला एवढी गर्दी होती, एवढी गर्दी, एवढ्या गर्दीतसुद्धा लोकांना चढायला म्हणजे फुल होऊन जात होते, तरी माणसं चढतच होते, लोकं धावत होती. गरमी तर एवढी होती आणि गरमीच्या दिवसात असं एक प्रवास हा खूपच अवघड गोष्ट आहे. शेवट पोहोचलो आम्ही. मग स्टेशनवरच एक बाई होती लहान मुलीसोबत. मग डबा तर बरोबर असतोच आमचा मुलं असल्यामुळे. मग तिला ती उरलेली चपाती भाजी देऊन टाकली. ती खूप खुश झाली. आनंदाने ओके बाय असं म्हटल्यासारखं तिने हातवारी केलं, मुकी होती. आणि आलो आम्ही. आल्यानंतर असं जेवण केलं. अशा प्रकारे आम्ही निघालो. हात पकडायचा आपण थोडंसं शूट घेऊ म्हटलं तरी ह्यांना ते कसं तरी वाटत होतं. लगेच त्यांनी तेवढं शूट घेईपर्यंत हात पकडला आणि हात सोडला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.